नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाश चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. यापूर्वी आपण चर्चा केली होती मंगळ शनी योगावर. तर मित्रांनो, लवकरच मंगळाचे शनीवरून भ्रमण होणार आहे. आणखी त्याचे परिणाम आपण अगोदरच पाहिले आहेत. तर मित्रांनो, यावेळी मंगळ आणखी शनी यांची युती झालेली आहे आणि हळूहळू त्याचे परिणाम दिसून येतील. त्याचबरोबर मित्रांनो, मंगळयुक्त शनीची दृष्टी ही गुरु आणखी हर्षल यांच्यावर पडणार आहे आणि याचाही परिणाम चांगला होणार नाही. त्याचबरोबर व्यापाराचा आणखी बुद्धीचा कारक बुध ग्रहही वक्री आणि अस्तंगत होत आहे. त्याचा परिणामही वाईट होणार आहे. मंगळ आणखी शनीच्या युतीमुळे वेगवेगळ्या युद्धाच्या घटना, मारामाऱ्या घडून येऊ शकतात. त्याचबरोबर आगीच्या घटना होऊ शकतात, बॉम्बस्फोट, एअर स्ट्राईक होऊ शकतात. म्हणजेच मित्रांनो, सध्या चालू असलेले रशिया युक्रेन युद्ध, हमास इस्रायल युद्ध भडकू शकते. त्याचबरोबर चीन आणखी तैवान यांच्यामध्ये चटपूट होऊ शकते. त्याचबरोबर भारत आणखी पाकिस्तान आणखी चीन यांमध्येही कोणतीतरी घटना घडू शकते. असंतोषाचे वातावरण निर्माण होऊ शकते. सीमारेषेवर तणाव वाढू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, बुध हा ग्रह व्यापाराचा कारक आहे, शेअर बाजाराचा कारक आहे. आणखी तो ग्रह हा अस्त पावलेला आहे, त्याचबरोबर वक्री झालेला आहे. त्याचबरोबर तो त्याच्या नीच राशीत गेलेला आहे, त्यामुळे त्याची फळे ही वाईट मिळणार आहेत. त्यामुळे व्यापाराच्या उलाढालीवर परिणाम होऊ शकतो. शेअर बाजार कोसळण्याचे योग आहेत. शुक्र हा ग्रह उच्च राशीला आहे. ते एक जमेची बाजू आहे व्यापारासाठी. शुक्रामुळे सोने चांदी व्यापारामध्ये तेजी होऊ शकते. परंतु शुक्राचे भ्रमण हे राहूवरून होत आहे. हा चांगला योग नाही. शुक्र राहू या पापग्रहाने ग्रस्थित झाल्यामुळे ठिकठिकाणी व्यभिचार आणि तत्सम घटना घडू शकतात, वाढ होऊ शकते. त्याचबरोबर आगामी काळात निवडणुका होत आहेत, त्याच्यामध्ये पण व्यभिचाराच्या घटना होऊ शकतात, अफरातफर होऊ शकते. तर मित्रांनो, 1 एप्रिलपासून अशा घटनांना सुरुवात होईल. परंतु या घटनांचा एक उच्च बिंदू असेल. तो कोणता असेल ते पाहूया आपण. तर मित्रांनो, या कुंडलीमध्ये आपण पाहू शकता की मंगळ आणखी शनी हे बरोबर एकमेकांच्या जवळ येत आहेत 11 एप्रिल या दिवशी. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 11 एप्रिलच्या आसपास या युद्धांचा भडका जास्त होऊ शकतो. जाळपोळ, बॉम्बस्फोट, आगीच्या घटना घडू शकतात, मारामारी आणि वेगवेगळ्या बंधन योगाच्या घटना घडू शकतात. आणि 11 जानेवारीच्या आसपास शेअर बाजार कोसळू शकतो. त्याचबरोबर एखादा घोटाळा बाहेर येऊन शेअर बाजारावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. आणखी मित्रांनो, या योगाचा दुष्परिणाम हा जास्त करून टेक्नॉलॉजी कंपन्या, शाळा, कॉलेज यांच्यावर होऊ शकतो. शिक्षण आणखी ज्ञानाशी संबंधित संस्थांवर याचा परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती माहिती मंगळ आणखी शनी याच्या युतीची, आणखी मंगळाच्या शनीवरून होणाऱ्या भ्रमणाची, आणखी त्याच्या होणाऱ्या परिणामांची. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.